पुस्तकं कधी खोटं बोलत नाहीत, म्हणून मुलांनी पुस्तकांशी मैत्री करायला हवी. पुस्तकं मेंदूला विचार करायला लावतात, त्यामुळे नेहमीच पुस्तकांशी मैत्री करायला हवी. मोबाईलचा वापर टाळून पुस्तकांना जवळ केलं तर मुलांचं भवितव्य चांगलं घडू शकेल, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक राजन गवस यांनी केलं. कोल्हापुरातील विकास विद्या मंदिर हायस्कूलच्या वतीनं घेतलेल्या बाल साहित्य संमेलनात ते बोलत होते. कोल्हापुरातील विकास विद्या मंदिर हायस्कूलच्या वतीनं आज बाल साहित्य संमेलन, वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक राजन गवस, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, संस्थेचे सरचिटणीस विवेक पाटील, संचालक विजय कुंभार, कुसुम भोसले, टी.एस. गडकरी, नारायण निळपणकर यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे होते. साहित्य संमेलनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. विकास हायस्कूलपासून विविध मार्गावर ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन अतुल दिघे यांच्या हस्ते झालं. वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन पत्रकार विजय कुंभार आणि कुसुम भोसले यांच्या हस्ते झालं. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक बुद्धीनं आकर्षक वैज्ञानिक रांगोळी साकारल्या होत्या. मुलांना पुस्तकांचा परिचय व्हावा, साहित्य संमेलनाची माहिती मिळावी या उद्देशानं हे संमेलन घेतल्याचं कॉम्रेड अतुल दिघे यांनी सांगितलं. तर मुलांनी पुस्तकांची मैत्री करणं गरजेचं आहे. पुस्तकं तुम्हाला शहाणी करतात आणि मेंदूला विचार करायला लावतात. त्यामुळं पालकांनी मुलांच्या भोवती किमान 4 पुस्तकं दिसतील अशा पद्धतीनं घरात पुस्तकं ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय पालकांनी मुलांना 2 दिवस मोबाईलचा उपवास पाळायला शिकवा, तरच मुलांचं भवितव्य चांगलं घडेल, असं प्राध्यापक राजन गवस यांनी सांगितलं. यावेळी विद्यार्थ्यांनी काव्य वाचन, कथाकथन आणि पुस्तकावरील समीक्षांचं सादरीकरण केलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक पारितोषिक वितरण झालं. कार्यक्रमाला रश्मिता पाटील, बी.वाय. पाटील, राम जाधव, मुख्याध्यापिका इंदिरा कांबळे, अनुपमा कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.